मन हे भौतिक आहे, पूर्णतया भौतिक आहे, यांत्रिक आहे, मेकॅनिकल आहे. उदाहरणार्थ कोणी जर एक यंत्र तयार केलं, आता त्याला अहंकार होतो की मी किती उत्तम यंत्र तयार केलं, आणि चुकीनं जर त्या यंत्राच्या गिअरमध्ये, दात्यामध्ये याचं बोट सापडलं तर काय ते यंत्र, ते मशीन त्याला सोडतं, त्याची लाज ठेवतं? नाही, झटकन बोट कापून टाकेल. कारण यंत्र भौतिक आहे. तयार करणाऱ्याची सत्ता तिथं उपयोगात येत नाही. त्याचप्रमाणे मनाचं आहे. शरीराच्या परमाणूपेक्षा वाणीचे परमाणू बारीक असतात. त्यापासून वाणी तयार होते आणि त्याच्यापेक्षाही सूक्ष्म परमाणूनं मन तयार होते.